जय महाराष्ट्र मंडळी। तर आज आम्ही एक शो ऑर्गनाइज केलाय, ज्या शोचं नाव आहे कविता शो। तर कविता शोचे आपले कंटेस्टंट इथं बसले, ते तुम्हाला एक एक करून आम्ही दाखवू नक्की। आपल्या शो मध्ये आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं नाव आहे शीला पोपट कांबळे। तर त्यांना आपण रंगमंचावर निमंत्रित करूया आणि त्यांचा सत्कार करूया। तर मग आजचे आपले प्रमुख पाहुणे शीला कांबळे मॅम यांना आपण रिक्वेस्ट करूया, या शोची सुरुवात करूया यांच्या कवितेने। काही राहील मागून, काही राहील मागून, बाळ जातो दूर दिशा, मन गेली विरावून, आज सकाळपासून, आज सकाळपासून। अप्लॉज फॉर मॅम शीला मॅम साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। खूप छान गाणं गायलंय त्यांनी। मॅम थँक्यू सो मच। आता तुम्ही विराजमान होऊ शकता इकडे स्टेजवर। तो शीला मॅमनी खूप चांगलं गाणं आपल्या समोर सादर केलं। आपण सुरू करूया आपल्या शोला। म्हणजे मग आता आपण रंगमंचावर निमंत्रित करणार आहोत श्रुती सुशांत शेट्टी यांना। ही आहे श्रुती आणि ही आपल्यासाठी सादर करणार आहे एक छोटीशी गोडशी कविता। बोली माँ तेरे जैसा कोई नहीं, तू है तो डर नहीं, तेरी प्यारी आंखों में चांद सितारे जन्नत में। तर आता श्रुतीने खूप सुंदर गीत इथं सादर केलंय। म्हणजे कविता खूप छोटी पण खूप सुंदर, त्याच्यात खूप छान अर्थ होता। तर तिने तिच्या आईबद्दल सादर केलंय ते। तर आईबद्दल जास्त काय बोलायला येत नाही, पण आईबद्दल खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या आपण एक्सप्रेस नाही करू शकत। आई ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला जगण्यासाठी खूप महत्त्वाची आहे लहानपण। आपण आता नेक्स्ट कंटेस्टंटला बोलूया। श्रुती थँक्यू सो मच। आता आपण नेक्स्ट कंटेस्टंटला इन्व्हाइट करूया। तर प्लीज राउंड ऑफ अप्लॉज टू रोशनी भाडगुळे। प्लीज रोशनी, द माइक इज फुल ऑफ। मेरी है छोटी बहन, मेरी अच्छी छोटी बहन, मेरी है बहन वो मुस्कुराती है, इतना ही नहीं और है मेरी बहन राजकुमारी है, मैं भी उसकी राजकुमारी हूँ। चला टाळ्या टाळ्या टाळ्या। खूप छान। खूप बोलूया नेक्स्ट कंटेस्टंट कडे, ज्यांचं नाव आहे श्रेया अंकुश आवाडे। प्लीज रंगमंचावर यावे आणि आपले जे कविता आहे ती सादर करावी। माझ्या पोयमचं नाव आहे माझे पप्पा। माझे आवडते पप्पा माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करतात, मला खूप आवडतात, मला खेळणी घेऊन देतात। बाबांबद्दल तिच्या ज्या भावना आहेत त्या तिने इथं व्यक्त केल्या। आता आपण बोलूया नेक्स्ट कंटेस्टंट कडे। तर श्रेया खूप खूप धन्यवाद। आता आपण इथे विराजमान व्हा, आपण दुसऱ्या कंटेस्टंटला इथे इन्व्हाइट करूया। तसंच चिमुकल्याला ज्याचं नाव आहे विराज विशाल मोरे। विराज आलेले आहेत। आता विराज आपल्या समोर एक कविता सादर करणार आहेत। मम्मी पसंद करती है। मस्त मस्त विराज खूप छान बोललेला आहे। आता तर आता आपण इन्व्हाइट करणार आहे दीक्षा महेंद्र कांबळे यांना। तर दीक्षा, आता तू तुझं कविता इथे सादर कर। माझ्या कवितेचे नाव आहे माझे पप्पा माझे जीवन। माझे पप्पा माझे जीवन, ते नाही तर मी नाही, सगळी इच्छा पूर्ण करतात, ते मला सगळे देतात, सगळी खेळणी आणून देतात, ते मला खूप प्रेम करतात। तर दीक्षाने पण खूप सुंदर कविता इथं सादर केलेली आहे। तर आपण दीक्षाला खूप धन्यवाद देऊया आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा। आणि या रंगमंच तू गाजवलायस आणि खूप छान कविता लिहिली आहेस तुझ्या बाबांबद्दल। तर मग आपण आता तू जाऊन तिकडे विराजमान हो। आपण नेक्स्ट कंटेस्ट, तर आपण आता रंगमंचावर निमंत्रित करणार आहे अभिषेक सुशांत शेट्टी यांना। तर अभिषेक, आता तू सुंदरच कविता इथे सादर कर। पोएम नेम इज माय बेस्ट, माय स्कूल इज बेस्ट, माय स्कूल इज बेस्ट, स्कूल हैज नॉलेज, नॉलेज हैज स्टडी, स्टडी हैज स्टुडंट्स, स्टुडंट्स हैज स्टडी। तर तुम्ही आता बघितलं, शाळा म्हटली की आपलं मन थोडं भावुक होतं। शाळेचे दिवस आपल्याला आठवतात, खूप साऱ्या गोष्टी असतात शाळेतल्या ज्या आपण वारंवार आठवण काढत असतो। तर ह्यानी अभिषेकनी खूप सुंदर प्रकारे शाळेचं वर्णन केलं आहे। तर मॅम, आता आपण डिस्कस करूया। कंटेस्टंट आता थोडेसे बाहेर आहे,
आपण आता डिस्कस करूया की विनर कोण असणार आहे. तुम्ही मला सांगा. तर आपले 3 रनर अप असणार आहेत, म्हणजे 3 विनर असणार आहेत, फायनल विनर. तर त्यांची नावं तुम्ही मला सांगा. तर मॅम सोबत मी डिसाईड केलं की आपले आता 4 विनर असणार आहेत, म्हणजे फर्स्ट रँकर, सेकंड रँकर, थर्ड रँकर आणि फोर्थ रँकर. तर मग मॅम आता तुम्ही फोर्थ रँकर जे आहे त्यांचं नाव तुम्ही आता सगळ्यांसमोर जाहीर करावं. आपला 4 विनर आहे श्रेया अंकुश आवाडे. ओके, ॲज यू डिसाईड. क्लॅप 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 क्लॅप. तर आता आपण जी आपली फोर्थ विनर आहे तिचा आपण सत्कार करूया, कारण तिने खूप छान इथे गाणं गायलंय, म्हणजे कविता गायली बाबांबद्दल. तर आपण तिचा आता सत्कार करूया. मॅम त्यांच्या हातचे तिचा सत्कार करतील आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईल. टाळ्या टाळ्या. तर मॅमला आता मी रिक्वेस्ट करेन, जो आपला थर्ड विनर आहे त्याचं नाव मॅमने डिक्लेअर करावं. तर आपला थर्ड विनर आहे दीक्षा महेंद्र कांबळे. क्लॅप 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 क्लॅप. तर दीक्षा ही आहे दीक्षा, आणि हिचा 3rd नंबर आलाय, कारण हिने पण तिच्या बाबांबद्दल खूप छान कविता जाहीर केलेली आपल्या समोर. तर तिला पण आपण एक ब्रॉन्झ मेडल देऊन तिचा वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा देऊया. चला. खूप खूप त्यांचं कवितेबद्दल त्यांनी खूप सुंदर कविता इथे जाहीर केली, त्याच्याबद्दल आपण त्यांचा मान ठेवून त्यांना एक मेडल दिलेलं आहे. ब्रॉन्झ मेडल ते विजेत आहेत. तर आता सेकंड विनर कडे, ज्यांचं नाव आता मॅम आपल्या समोर जाहीर करतील. तर मॅम प्लीज तुम्ही सेकंड विनरचं नाव डिक्लेअर करावं. सेकंड विनर आहे रोशनी राजेश भांडगुळे. हो, एक नंबर, मस्त. चला, रोशनी आपण सिलेक्ट केलेला आहे. जे मॅमनी सांगितलं, खूप सुंदर कविता तिने तिच्या बहिणीसाठी व्यक्त केलेली. इथे खूप सुंदर कविता होती, त्यासाठी आपण तिला सेकंड विनर म्हणून जाहीर करत आहोत, आणि तिला आपण सिल्वर मेडलची ती खरी मालकीण झालेली आहे. तर वन अँड ओनली फर्स्ट विनर. आता आपण मॅमला विचारूया आपल्या फर्स्ट विनरचं नाव. ओके मॅम, तो डिक्लेअर करा. आम्हाला सेकंड झालेला आहे, थर्ड झालेला आहे, फोर्थ झालेला आहे, आता फर्स्ट विनरचं नाव. सो मॅम प्लीज. आपला फर्स्ट विनर आहे श्रुती सुशांत शेट्टी. हो, शेट्टी मॅडम केला जातोय, आणि ते तुमचा मान ठेवला जातोय, तुमच्या कलेचा मान ठेवला जातोय. तुम्ही खूप सुंदर कविता इथे जाहीर केली आमच्या सगळ्यांसाठी, आणि खूप सुंदर तुम्ही गीत गायला. तुमच्या आईबद्दल तुम्ही एक्सप्लेन केलं आणि एक्सप्रेस केलं. खूप छान होतं. मॅमला देखील खूप आवडलं, मला देखील खूप आवडलं. ॲज इफ सगळे इथे खूप छान कविता गायले. तर माझं एकच सांगणं आहे या सगळ्यांना, आता मी सगळ्यांना रंगमंचावर निमंत्रित करतो, रिक्वेस्ट करतो की अभिषेक शेट्टी यांचा सत्कार करावा. तर अभिषेक शेट्टी, तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला कविता बोलायचा, खूप चांगलं केलं तुम्ही. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे जा, आईबाबांचं नाव रोशन करा. तुमच्या बहिणीने जसा पहिला नंबर आणलाय तसा तुम्ही पण आणा, त्याचा प्रयत्न करा. खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि धन्यवाद इथे आल्याबद्दल. तर आपला शो आता संपलेला आहे. थोडं दुःख होत आहे, पण काय नाही, आपण असा शो पुन्हा एकदा ऑर्गनाईज करू, पुन्हा एकदा भरू. आणि या सगळ्यांचे माझे मनापासून आभार मानतो मी की माझ्यासाठी हे लोक एवढ्या दूरून आले. आणि मॅम, स्पेशली मॅम, तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ काढून आला तिकडे, आणि खूप छान तुम्ही स्वतःचं जजमेंट दिले इथे. आणि मुलांचा तर मी मनापासून आभार मानेल की त्यांनी खूप छान छान कविता त्यांच्या वयानुसार ते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, कमेंट मध्ये नक्की सांगा यापैकी तुम्हाला कोणता कविता आवडली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सोनार प्रतीक व्लॉग्स. बाय बाय.